विमान दुर्घटनेमध्ये गेलेल्या लोकांच्या गुंतवणुकीचे किंवा इन्व्हेस्टमेंटचे काय होईल हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मित्र, गेल्या महिन्यात 30-40 वर्षातली सर्वात मोठी विमान दुर्घटना घडली आणि एक व्यक्ती सोडला तो सगळेच्या सगळे गेले. देव त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. परंतु सर्वात मोठा प्रश्न असा आहे, आता त्यांच्यापैकी कोणी जर कधी ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर त्याला खूप मोठा त्रास होणार आहे. तो कसा होणार आहे? एक तर त्यांचे मोबाईल पण गेले, ते पण गेले, युजर ID पासवर्ड घरी कुठेतरी लिहिलेले असतील तर ठीक आहे, नाही तर आजकाल सगळा डेटाच ऑनलाईन असतो. बरं, त्यांनी ग्रो ॲप किंवा झिरोदावरनं इन्व्हेस्टमेंट केली असेल तर ते लोक घरी येऊन विचारणार नाही की तुमच्या माणसाच्या आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट आहे, ते घेऊन जा म्हणून. हा एक सर्वात मोठा प्रश्न. जर कधी तुम्ही ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट करत असणार तर सर्वात मोठी काळजी घ्या की जे कोणी नॉमिनी असेल त्यांना माहिती असायला पाहिजे तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या बद्दल. आणि प्रत्येक ऑनलाईन इन्व्हेस्टमेंटची एक तरी फिजिकल कॉपी आपल्या कपाटात आपल्या फाईलमध्ये असू द्या. दुसरं, जर कधी इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर थ्रू केलेली असेल तर अजिबात काळजी करण्याची गरज नाही, कारण तो ॲडवायझर तुमच्या घरी जाऊन ते पैसे तुमच्या नॉमिनीपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था नक्की करेल. आता पुढचा व्हिडिओमध्ये मी एक सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे तो सांगणार आहे. जर गुंतवणूकदार आणि नॉमिनीही त्या विमान दुर्घटनेत गेले तर त्यांच्या पैशांचं काय होईल? अधिक माहितीसाठी नक्की फोन करा. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.